महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कारभाराच्या विरोधात भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपली उघडपणे भूमिका जाहीर केली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पालिकेच्या निवडणूक हस्तक्षेप वाढलाय। यावर दोनही देशमुख आमदारांनी आपली नाराजी जाहीर करत भाजपाला घरचा आहेर दिलाय। उमेदवारांमध्ये होत असलेल्या मनमानीच्या प्रकरणात दोनही देशमुख आमदारांनी मिले सूर मेरा तुम्हारा ही भूमिका घेतल्याचं चित्र आहे। पाहूया। भाजप पक्षातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर। पालकमंत्री गोरे आणि आमदार देशमुख आमने सामने। गोरे यांच्या कारभारावर उघडपणे दोषारोप। देशमुखांकडून भाजपला घरचा आहेर। सोलापूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षातील अनेक नगरसेवकांना भाजपात प्रवेश दिलाय। या प्रवेशामुळे भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याने कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे। निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असं ते कुठल्याही पक्षातून उभे राहतील त्या आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार असल्याची भूमिका आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली आहे। भारतीय जनता पक्षाने जेव्हा जेव्हा आदेश दिला तेव्हा कार्यकर्त्यांनी कुठलीच अपेक्षा न करता भारतीय जनता पक्षाला त्यांच्या आदेशाप्रमाणे मत मिळवून दिलं। कुठल्याही निवडणूक असू द्या, लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या किंवा कुठलेही काम असू द्या, भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता शहरचा कधीच मागे पडला नाही। मग आजही जर करता त्यांच्यावर अन्याय होत असेल तर माझंही कर्तव्य आहे की त्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहील। तो कार्यकर्ता कुठल्याही पक्षात उभारला तरी मी त्याचा प्रचार करतो। भाजपमध्ये 15 दिवसांपूर्वी पक्षात आलेले लोक आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत। भाजपमध्ये झालेल्या प्रवेशासंदर्भात आम्हाला विचारलं नाही अशी नाराजी सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली आहे। तुम्हाला तर काही विचारलेलं नाही। मी यापूर्वीचे जे प्रवेश झाले ते त्याविषयी तुम्हाला सांगितले। मी माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही बोललेलो आहे, माननीय प्रदेशाध्यक्ष त्यांनाही बोललेलो आहे, त्यांनाही विनंती केली विधानसभा झाल्यावर तुम्ही प्रवेश द्या, परंतु नाही होय तर तुम्ही घेतलेला आहे। पालकमंत्री तर तुम्हालाच माहिती काय बोललेत काय नाही, मला वाटतं तो प्रश्न त्यांनाच विचारावा। पार्टी ज्या लोकांना उमेदवार म्हणून निवडते त्या लोकांच्या पाठीशी उभं राहणं हे पार्टीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असते। नेतृत्वानं ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत कदाचित कार्यकर्त्याच्या प्रेमापोटी केलेल्या आहेत, परंतु त्या सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊनच तिकिटाचं वाटप होईल आणि कुठल्याही नेत्यावर अशी वेळ येणार नाही की आपण पुढच्या पक्षात गेलेल्या लोकांचं काम करण्याची अशी कुठली वेळ येणार नाही। उमेदवारी आणि निवडणुकीमधील एकूण सूत्र हलवणं यावरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर दोघा देशमुखांनी उघडपणे रोष व्यक्त केला। पालकमंत्र्यांवर थेट आरोप केल्यामुळे पक्षातील वाद समोर आलाय। या आरोपानंतर भाजप वरिष्ठ काय भूमिका घेणार याकडे सोलापूर मधील भाजपच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलंय। वसीम आतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।